चला तर गावावर आलेला असा सगळा पसारा पडलेला होता आणि जाताना 2 बॅग असतात पण येताना एवढ्या सगळ्या बॅग येतात. तर हे बाळ माझं बघा कसं मध्ये मध्ये करते, मला व्हिडिओ काही काढू देत नव्हतं तो आणि त्याला व्हिडिओ काढायचा होता मग तसं मध्ये मध्ये करत होतं ते. तर हे सगळ्या बॅग आता मला सगळं व्यवस्थित ठेवावं लागेल कारण गावाकडून काही सामान आणलेलं असतं भरपूर. तर इथे कांदे आणले होते भरपूर सारे आणि कसे घरचे कांदे असतात तर छान गोड लागतात. तर ते अगोदर कांदे पसरवून घेतले कारण ते तसेच ठेवले ना तर त्याला म्हणजे नासतात कांदे, त्यामुळे मी असं पसरवून घेतले म्हणजे हवेला टाकले तर खिडकीतून ते हवा येते तर इथेच टाकले मी कोपऱ्याला, म्हणजे कसं कांदे खराब नाही होणार म्हणून टाकले होते. तर आंबे पण आणले होते भरपूर सारे, आमच्या नणंदबाईंनी दिले होते. तर त्यांच्या घरी खूप झाडं आहेत आंब्याची, आमच्या घरी पण आहेत, माहेरी आहेत, पण ते संपले होते आंबे, तिथे नव्हते. तर यांनी दिले होते आणि खूप मस्त होते ते आंबे, पाडाचे होते आणि ते आंबे जास्त दिवस काही राहणार नाहीत मला तर माहिती आहे. आणि मग लगेच म्हटलं शंभू झोपला होता दुपारी तर कपडे वगैरे व्यवस्थित ठेवून द्यावेत कारण कपडे तर एवढे मोठे घेऊन गेले होते मी, पण जास्त कपड्यांचा तर काही उपयोग झाला नाही. तसे जसे घेऊन गेले ना तसंच वापस पण आणले ते कपडे, कारण जास्त दिवस थांबलो नाही आम्ही, त्याच्यामुळे जास्त कपडे काही घालण्यातच आले नाहीत मला. तरी ते सगळे व्यवस्थित कपडे वगैरे ठेवून देते मी. सगळ्यांच्या घड्या जशा घेऊन गेले होते ना तशाच घड्या अर्ध्या तर वापस घेऊन आले मी. आणि ते सगळे आता यांची बॅग, माझी बॅग, शंभूचे वगैरे कपडे सगळे व्यवस्थित ठेवते मी आणि सगळे कपडे वगैरे ठेवून दिले कपाटामध्ये. आणि बॅग आहेत ना मी ते असं बांधून ठेवते पोत्यामध्ये म्हणजे धूळ वगैरे जाऊ नये त्याच्यावरती म्हणून. चला इथेच एंड करते.